जिथे आपण दिवसासुद्धा जायला घाबरतो, तिथे गेली 25 वर्ष हा माणूस रोज अंधश्रद्धेवर झाडू फिरवायचं काम करतो. हे आहेत कोल्हापूरचे जनार्दन खुडे, एक निवृत्त हायस्कूल लिपिक. माणसाचा शेवट जिथे होतो, ती जागाही स्वच्छ आणि पवित्र असावी, असं त्यांचं म्हणणं आहे. मी या स्मशानभूमीची स्वच्छता करतो आणि ही स्वच्छता करण्याचा हेतू असा की ही भूमी पूर्णपणे वंचित आणि प्रचंड अंधश्रद्धा वंचितही राहू नये आणि अंधश्रद्धा दूर व्हावी या हेतूनं गेली 25 वर्षे मी या स्मशानभूमीची सेवा करतो. अमावस्या असो किंवा पौर्णिमा, ते रोज स्मशानभूमी साफ करतात. समाजातील भीती घालवण्यासाठी त्यांनी चक्क शालेय मुलींना प्रेत जाळतात त्या बेडवरती बसवलं. स्मशानभूमीत ठेवलेली फळं, मिठाई सुद्धा खाल्ली. काम करत असताना मला युवा वर्ग यायचा आला पाहिजे आणि त्याचं पहिलं माध्यम मी ठरलं की माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनी आपण बघू शकता याच बेडमध्ये माझ्या विद्यार्थिनी 2-2, 4-4 विद्यार्थिनी उभ्या राहिल्यात. त्यांच्या मनातली अंधश्रद्धा पूर्णपणे दूर झाली आणि मी कसं काम करते आहे मुलींनी समजून घेतलं. आणि रक्षाबंधन ज्यावेळेस असतं त्यावेळेस प्रचंड मोठं नैवेद्य ठेवला जातो आणि त्या नैवेद्यामध्ये फळं असतात, बिस्किट असतात, वेगळी मिठाई असते. माझा हेतू असा होता की ही फळं मिठाई इथं वाया जायची आणि ही मी स्वतः तिथं असल्यानंतर ती मिठाई भरायची आणि माझ्या सहवासात काही अनाथ मुलं यायला लागले आणि या अनाथ सोबत मी हे स्वतः पहिल्यांदा तो पदार्थ खायचा, कारण विषबाधा झाली तर ते पहिल्यांदा मला व्हावी. मी खाल्ल्यानंतर मी त्या मुलांना द्यायचो. घरच्यांचा विरोध झाला, तर गावकऱ्यांनी मेलेल्यांच्या अंगावरचं सोनं चोरता असे नीच आरोप सुद्धा केले. सेवा करताना एक अतिशय विदारक अनुभव माझा असा की गावातल्या एका महिलेनं मास्तर उगाच स्मशानभूमी लोटायला जात नाही, प्रेतांच्या डोळ्यात घातलेलं सोनं काढतोय, ती विकतोय आणि ते विकून ह्या मास्तरनं 20 लाखाचा बंगला बांधलाय. पण मला स्वतःला माहिती नव्हतं की डोळ्यात इतकं सोनं घातलं जातंय, ते इतक्या धगीमध्ये सोनं राहतंय. पण माझ्यावर झालेला हा एक आक्षेप होता. दुसऱ्या एका माऊलीनं माझ्यावर असा आक्षेप केला होता की मास्तर उगाच स्वच्छता करत नाही, त्याला ग्रामपंचायत 10,000 पगार देतं. पण मी त्यावेळेस असं व्यक्त केलं की तो पगार मला देणार तर त्या माऊलीला द्या, पण मी स्वच्छता करायचं माझं काम करतो. प्रेत कोणाचं आहे हे समजण्यासाठी लावलेल्या पाटीवर एक दिवस कोणीतरी त्यांचंच नाव लिहिलं होतं. ही सेवा करत असताना आपण दिसता ही बोर्डाची सुविधा केलेली आहे. इथं मैताचं नाव आहे, गाव आहे, मैत दिनांक आहे, रक्षाबंधन आहे. कारण 2 गावची स्मशानभूमी असल्यामुळं कुणाचं प्रेत आहे कळावं म्हणून हे बोर्ड केलेत. तर दुर्दैव सांगतो मित्र हो, याच बोर्डावरती एक दिवशी मैताचं नाव म्हणून माझं नाव लिहिलं. प्रेत कोणत्याही धर्माचा असो, प्रत्येक धर्माची प्रार्थना ते स्वतः म्हणतात. कुठल्याही धर्माचं प्रेत या ठिकाणी शेव आलं की ते शब्द जैन समाज आलं तर त्या जैन समाजाबद्दल नमोकार मंत्र म्हणणं, दलित समाज प्रेत आलं तर बौद्ध वंदना म्हणणं, इतर समाज तर पसायदान म्हणणं, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या कार्याचा थोडासा श्रद्धांजलीच्या माध्यमानं उल्लेख मी प्रत्येक वेळी करतो. येणाऱ्या नागरिकांना इथं माझी विनंती की ही भूमी आम्ही हिंदू धर्मामध्ये पवित्र मानतो. या भूमीवरती अश्लील चर्चा होते ती होऊ नये एवढी माझी अपेक्षा. मी दररोज ही स्वच्छता करतो, पण नागरिक इथं येऊन रात्रीचं मद्यप्राशन करणं, गुटखा खाऊन थुकणं या बाबी चांगल्या नाहीत. नागरिकांनी या बाबी टाळाव्यात अशी माझी विनंती. स्मशानभूमीत मी स्वच्छता करताना एक दिवशी अमावस्या दिवशी सकाळी लवकर आलो. मलाही स्वतःला माहिती नव्हतं की अमावस्या आहे आणि मी अंधारातच स्वच्छ करत असताना माझ्या मागे एक मोठी व्यक्ती उभं राहिल्या आणि काय लोटते मागं भेटतं काही नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आजच स्मशानभूमी आहे आणि माझ्याच मनाची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे मी थोडा वेळ अंधार पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ केलं. पण प्रत्यक्षात अशा पद्धतीचं काय नाही, मला झालेला तो अमावस्येचा भास होता. या स्मशानभूमीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं माणसं येतात. या बेडचं पूजन केलं जातं. इथं बिब्बा, बावल्या, देवधर्माचं असं काय म्हणतात त्याला अंधश्रद्धेनं पूजलं जातं. हे चांगलं नाही. त्याच्यामध्ये कुणी हात घालत नाही. शेवटी ते मलाच उचलावं लागतं, जाळावं लागतं आणि लोकांना भीती निर्माण होते. तर नागरिकांनी अशा पद्धतीनं इथं काय करू नये. अमावस्या आणि पौर्णिमेला नारळ, बिब्बा, काळं कापड, नावांच्या चिठ्ठ्या अशा पद्धतीचं या बेडमध्येच ठेवलं जातं. ते मी प्रत्येक वेळी उचलून टाकतो. मला याचा कोणताही आज तागात काही परिणाम झालेला नाही. इथं दहनासाठी लाकूड मिळायचं नाही. पण सांगोड्यातले सेवानिवृत्त कर्नल M.N. पाटील म्हणून आहेत, त्यांनी पहिल्यांदा 50,000 रुपयाची या स्मशानभूमीला देणगी दिली आणि त्या 50,000 देणगीपासून आज 2019पासून आज तागायच लोकांच्या सहवासातून, लोकांच्या सहकार्यातून, देणगीतून कायमस्वरूपी सेवा केलेली आहे. ना नफा ना तोटा यावरती केवळ 2,500 रुपये त्यांनी भरायचे आणि प्रेत दहन करून जायचं. स्मशानभूमीची स्वच्छता मी चालू केली. पहिल्या दिवशी मी चालू केल्यानंतर घरातनं मला प्रचंड विरोध झाला. हे काम तुमचं नव्हे, हे ज्यांचं काम आहे त्यांनी करावं, पण अशा पद्धतीचं काम करून आमची प्रतिष्ठा घालवू नका असं आमच्या घरातून माझ्या प्रतिसाद झालेला आहे. पण नंतर हा प्रतिसाद निवळलेला आहे.